9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे भारत दौऱ्यावर आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानंतर त्या सरकारच्या मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. शुक्रवारी मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. मुत्ताकी यांचा भारत दौरा पाकिस्तानला शह देण्यासाठी महत्वाचा असला तरी यावरून आता एक वेगळाच वाद सुरू झालाय. मुत्ताकी यांनी दिल्लीतल्या दूतावासात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला एकूण 20 पत्रकार उपस्थित होते, पण यावेळी एकाही महिलेला प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे यावरून सध्या भारत सरकारवर मोठी टीका व्हायला लागली. भारताच्या भूमीवर अफगाणिस्तानचा हा महिला विरोधी अजेंडा कसा चालू दिला? महिला पत्रकारांना परवानगी नाकारायला भारत सरकारनं परवानगी कशी दिली, असे सवाल विरोधकांकडून करण्यात आले. तालिबान राजवटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांवर आधीच निर्बंध आहेत. महिलांचं शिक्षण, नोकरी, सार्वजनिक जीवन या सगळ्यावर तिथं बंदी आहे आणि आता तीच मानसिकता त्यांनी भारताच्या भूमीवर सुद्धा आणल्याचं म्हटलं जात आहे. महिलांच्या नो एंट्री बद्दल विरोधी पक्षांनी आणि महिला संघटनांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत थेट मोदींनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय. जर महिलांच्या हक्कांबाबतची तुमची भूमिका ही निवडणूक जिंकण्यापुरती नसेल तर भारतातल्या सक्षम महिलांचा असा अपमान कसा काय होऊ दिला, असा सवाल प्रियंका गांधींनी मोदींना केलाय. राहुल गांधींनी सुद्धा यावरून टीका करताना भारतात प्रत्येक महिलेला समान हक्क आहेत, पण तुम्ही याच भारत भूमीवर महिलांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल शांत राहत असाल तर तुमची नारी शक्तीची स्लोगन पोकळ असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. यावरून भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. अफगाणिस्तानच्या दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कोणताही सहभाग किंवा कोणतीही भूमिका नव्हती, असं परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. पण एकीकडे सरकार महिला सक्षमीकरणाचे नारे रेल्वे स्टेशन पासून सगळीकडेच देत असताना, लाडक्या बहिणींसाठी मोठमोठी पॅकेजेस जाहीर करत असताना, अफगाणिस्तानचे मंत्री भारतात आल्यावर त्यांनी महिला पत्रकारांना बंदी घालण्याच्या निर्णयावर सरकार शांत बसलंय. यावरून सोशल मीडियावर सुद्धा टीका व्हायला लागली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि आमच्या YouTube आणि FB पेजला नक्की फॉलो करा.